हॅलो, वेलकम बॅक टू आरवान लाईफस्टाईल. आजचा व्लॉग ना थोडा उशीरच झाला आहे, कारण मध्ये थोडं बिझी होती, त्यामुळे ना व्लॉग टाकणं झाले नाही. आणि आता ना लाँग वीकेंड होता, म्हणून आम्ही ठरवलं, की चला कुठेतरी मस्त नेचरमध्ये फिरायला जाऊया. आणि मग आम्ही आलो हा सुंदर आणि खूप मोठा वॉटरफॉल बघायला. आणि इथं आल्यावर ना खरंच खूप हेवी आणि पीसफुल वाटत होतं. वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी ना अशी खूप मोठी ट्रेल होती आणि पूर्ण रस्ता एकदम सुंदर होता, खूपच सुंदर होता. आणि तर चला, तुम्हालाही ह्या फन वॉटरफॉल ट्रिपमध्ये घेऊन जाते. पुढे बघा, मी तुम्हाला एक सुंदर वॉटरफॉल दाखवते. घरून निघायला ना थोडा उशीरच झाला होता, कारण आज आरवची तब्येत पण थोडी बरी नव्हती. त्यामुळे जायचं की नाही असा थोडा कन्फ्युजन चालू होतं. पण मग फायनली ठरवलं, की चला जाऊया आणि इथं आम्ही आलो हा सुंदर वॉटरफॉल बघायला. हा वॉटरफॉल ना घरापासून थोडा दूरच होता. पण इथे आल्यावर खरंच वाटलं, की येणं वर्थ होतं. बघा ना, आता पुढे मस्त वॉटरफॉल आहे. आम्ही इथं पोहोचलो आहे. मध्ये-मध्ये ना असे थोडेसे स्पॉट होते, जिथून आपण वॉटरफॉलचा व्ह्यू एन्जॉय करू शकत होतो आणि बघा किती मस्त आणि मोठा वॉटरफॉल आहे हा. आतमध्ये ना असे सुंदर-सुंदर स्पॉट होते, जिथं फोटो काढायला आणि वॉटरफॉलचा व्ह्यू एन्जॉय करता येत होता तिथून. आणि इथे आल्यावर ना जी एनर्जी, थंड हवा आणि त्या पाण्याचा खळखळ आवाज, खरंच मन एकदम फ्रेश झालं. खूप छान वाटत होतं. बघा असे स्पॉट दिले होते मध्ये-मध्ये, जिथे आपण फोटो पण काढू शकतो आणि जिथून वॉटरफॉल सुद्धा दिसत होता. त्यामुळे ना इथून असे वॉटरफॉल बघत होतो आम्ही आणि मग पुढे जात होतो. कारण ही ट्रेल ना खूप मोठी होती आणि त्याच्या एंडला जाऊन आपण वॉटरफॉल जवळ पोहोचणार होतो. इथं बघा, या वॉटरफॉलच्या खाली जाण्यासाठी ना खूप मोठी ट्रेल होती. ही पूर्ण ट्रेल फिरून मग आपण या वॉटरफॉलमध्ये पोहोचणार होतो. ते ना शक्य नव्हतं, कारण आधीच उशीर पण झाला होता आणि आरोह सोबत होता. त्यामुळे ना आम्ही अर्धीच ट्रेल फिरलो. जिथं-जिथं जे स्पॉट होते, वॉटरफॉल दिसत होता, तिथून थोडेसे फोटो वगैरे काढले, वॉटरफॉल बघितला, त्या नेचरचा एन्जॉय केला आणि मग आम्ही निघालो दुसऱ्या वॉटरफॉलकडे. कारण इथून ना या लोकेशनपासून जवळच एक दुसरा वॉटरफॉल होता. मग म्हटलं चला तोही बघून घेऊया आणि मग इथे आम्ही जायला निघालो आणि मध्ये बघा असे चेरी ब्लॉसमचे झाडं दिसले. आता चेरी ब्लॉसमचा सीझन चालू आहे. त्यामुळे ना मस्त असे पिंक कलरचे झाडं होते आणि दिसायला खूप सुंदर. नंतर मग आम्ही दुसऱ्या लोकेशनला पोहोचलो, तिकीट घेतलं आणि गाडी पार्क करून ना वॉटरफॉलकडे जायला निघालो. रस्ता पण खूप सुंदर होता आणि जसं-जसं पुढे जात होतो ना, तसा-तसा पाण्याचा आवाज अजूनच क्लिअर येत होता. आता बघा, तुम्हाला पण वॉटरफॉलच्या पाण्याचा आवाज जरा ऐकवते. इतका छान येतोय ना, पूर्ण पाण्याचा आवाज मस्त खळ-खळ, खळ असा आवाज येतोय. खूप छान वाटतंय तो ऐकायला. बघा किती मोठा वॉटरफॉल आहे हा. पुढे जाऊन अजून मी एकदम क्लिअर दाखवतेच तुम्हाला, पण हा आवाज ऐका. आम्ही वॉटरफॉल बघत होतो आणि आरवचं दुसरीकडे असं काही चालू होतं. त्याने रिमोटची कार घेऊन आला होता सोबत आणि त्याच्यासोबत खेळत बसला होता. बघा कशी फिरवतो आहे. त्याचं हेच चालू होतं. वॉटरफॉल कमी बघितला आणि त्याच्या कारसोबतच खेळणं जास्त चालू होतं. आणि इथं बघा किती मस्त वॉटरफॉल आहे. खूप मोठा वॉटरफॉल होता हा. खूप छान वाटत होतं आणि इथं पण बघा अशी मोठी खूप खोल दरी होती आणि ही ट्रेल सुद्धा खूप मोठी होती. या ट्रेलमध्ये पण ना या वॉटरफॉलपर्यंत पोहोचायला खूप टाईम लागत होता. परत एकदा आम्हाला तिथं पोहोचता आलं नाही. आम्ही असेच जे स्पॉट होते तिथूनच या वॉटरफॉलचे व्ह्यू एन्जॉय करत होतो आणि बघा नंतर पुढे दुसऱ्या स्पॉटला आलो आम्ही आणि इथून पण बघा आता किती मस्त असा वॉटरफॉल दिसतो. मग थोडेसे फोटो वगैरे काढले इथं. थोडासा हा व्ह्यू एन्जॉय केला, त्या पाण्याचा आवाज ऐकला आणि थोडा वेळ बसलो इथं. मस्त खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की इथंच बसून राहावं, घरी नको जायला. खूप छान वाटत होतं, कारण या नेचरमध्ये ना मस्त असं पाणी दिसत होतं. छान झाडं होते, ग्रीनरी होती सगळीकडे आणि बघा हा वॉटरफॉल किती मस्त आहे. तर असा होता आमचा हा सुंदर वॉटरफॉल ट्रिप व्लॉग. नेचरमध्ये ना फॅमिलीसोबत असा पीसफुल टाईम स्पेंड करायला खरंच खूप छान वाटलं. आरोला पण खूप मज्जा आली आणि आम्ही खूप सारे मेमरीज कॅप्चर केले. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठला वॉटरफॉल जास्त आवडला.
पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.